बघा आपला सेंटर ऑफ मास टॉपिक एंड झालाय. जर तुम्हाला सेंटर ऑफ मासचे जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असेल तर कुठून सॉल्व्ह करायला लागतील? रोटेशनल मोशन नावाच्या चॅप्टर मध्ये आहेत. पहिले स्टार्टिंगचा जो आहे प्रॅक्टिस टाइम 1 चे जे क्वेश्चन्स आहेत ते कशाचे? तुमचे सेंटर ऑफ मास, आणि त्याच्यानंतरचा जो काही पुढचा पार्ट चालतो तो रोटेशनल मोशन. आता हा जो रोटेशनल मोशन आहे तो रोटेशनल मोशन तुमचा 12वीचा पहिला चॅप्टर आहे. 12वीचा पहिला आपण सर्क्युलर मोशन बघितलेलं आहे. सर्क्युलर मोशन मध्ये दोन्ही प्रकारचे मोशन बघितले. कोणकोणते? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हे टॉपिक आपण झालेले. जेवढा तिथून पूर्ण सर्क्युलेशन पार्ट आणि प्लस हा रोटेशनल मोशनचा पार्ट हा जर कम्प्लीट झाला म्हणजे तुमचं स्टेट बोर्ड कम्प्लीट झालं. स्टेट बोर्डचा पहिला चॅप्टर कम्प्लीट होतो 12वीचा. 12वीचा पहिला चॅप्टर या मंथच्या एंड पर्यंत आपलं 12वी संपलेली असेल पहिला चॅप्टर. हा ऑब्विसली आपलं अजून 11चा एनसीईआरटी अजूनही संपलेलं नाहीये, पण 12वीचा पहिला चॅप्टर आपण संपवतो कारण की सिलेबसच त्या पद्धतीने एनसीईआरटी आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये थोडस इकडे तिकडे जातात ते, मग ते आपल्याला त्या विचार करून चालायला लागतो. मग पहिल्यांदा आपण कोणता चॅप्टर संपवणार आहे? 12वीचा पहिला चॅप्टर. असं सिरियलने शिकवलंय पण इन बिटवीन आम्हाला घ्यावा लागतो. कारण WP, NLF आणि मी सेंटर ऑफ मास हे तिन्ही क्वेश्चन रिलेटेड आपण लास्ट चॅप्टर मध्ये सॉल्व्ह केले. आपण चेन याच्यामध्ये फ्रिक्शन पण अजून इन्व्हॉल्व केलं. असे भरपूर टॉपिक इन्व्हॉल्वमेंट असतात जे पुढच्या चॅप्टरशी रिलेटेड असतात. ते होऊ नये म्हणून मग ते थोडीशी इकडून तिकडून असे थोडंसं फिरवावं लागतं. म्हणून सेंटर ऑफ मास आपण काय केला? सेपरेट टॉपिक घेतला. जो कशाचा पार्ट आहे? रोटेशनल मोशनचा. तो कोणाचा पार्ट आहे? WP चा. कोणाचा पार्ट आहे? फ्रिक्शनचा. कोणाचा पार्ट आहे? NLM चा पण आहे. म्हणून तो पार्ट असं इकडे तिकडे फिरून म्हणून आपण काय करतो? त्याला एका साईडला घेऊन आपण. ठीक आहे. आता आपण काय बघणार आहे? रोटेशनल मोशन. चॅप्टरचं नाव आहे रोटेशनल मोशन. 12वीचं चॅप्टरचं नाव आहे ना, त्या चॅप्टरचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स. रोटेशनल डायनामिक्स, ज्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन प्लस रोटेशनल मोशन इन्क्लूड आहे. त्याला त्याने काय नाव दिलंय? रोटेशनल डायनामिक्स. पहिलं चॅप्टर आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ, त्यालाच तुम्ही काय म्हणतात? लॉज ऑफ इनर्शिया. काय म्हणतात? लॉज ऑफ इनर्शिया. आता इनर्शिया काय असतो? इनर्शिया काय असतो? ऑपोजिशन टू चेंज इट स्टेट. काय? ऑपोजिशन टू चेंज इट्स स्टेट. इनर्शिया काय असतो तुमचा? ऑपोजिशन टू चेंज इट्स स्टेट. चेंज इट्स स्टेटला काय करतो आपण? अपोज करतो. त्याला आपण काय म्हणतो? इनर्शिया. त्याला काय म्हणतो आपण? इनर्शिया. ठीक आहे. इनर्शिया घेतल्यानंतर आपल्या जवळ आहे लिनियर मोशन. कोणतं मोशन? लिनियर मोशन. लिनियर मोशनलाच म्हटलं आता ट्रान्सलेशनल मोशन. शब्द असे येतील तर लक्षात ठेवायचं. एकाचा अर्थ काय होतो? ट्रान्सलेशनल मोशन. आता ट्रान्सलेशनल मोशन जर मी म्हटलं, स्ट्रेट मोशन आहे. ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे कोणतं मोशन? तुमचा स्ट्रेट मोशन. ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे काय? तुमचा स्ट्रेट मोशन. आता लिनियर मोशन आहे, ट्रान्सलेशनल मोशन आहे, आणि त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रेट मोशन. याच्यामध्ये इनर्शियाचं काम कोण करतं? इनर्शियाचं काम करतोय तुमचा मास. म्हणजे मास काय करतोय? त्याच्या स्टेट चेंज करण्यापासून काय करतोय? अपोज करतोय. पळत असेल तर पळतच राहील, थांबलेलं असेल थांबलेलंच राहील. ही स्टेट तर चेंज करायला काय करेल? अपोज करेल. त्यालाच काय म्हटलं आता? इनर्शिया. आणि इनर्शियाचा लिनियर मध्ये कोण काम करतं? मास. कळालं? दुसरं आहे मोशन तुमचं. दुसरं मोशन जे आहे त्याचं नाव आहे रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन. आता रोटेशनल मोशन जर मी म्हटलं, एक्झाम्पल लक्षात घ्या, तुम्हाला कळेल. फॅन. हा फॅन जो फिरतोय तो कोणतं मोशन करतोय? रोटेशनल करतो. सर्क्युलर नाही, रोटेशनल मोशन करतोय. कोणतं मोशन करतोय? रोटेशनल मोशन. आता सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन मध्ये बेसिक डिफरन्स काय? सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हटलं तर मोशन along center of a circle.
कोणाभोवती चालणारे सेंटर ऑफ ए सर्कलच्या भोवती चालणारे मोशन त्याला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन. राहिला प्रश्न रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन मध्ये काय होतं? मोशन अलॉंग ऍक्सिस ऑफ रोटेशन. मोशन कशाच्या अलॉंग? ऍक्सिस ऑफ रोटेशन. जसं काही इथं रॉड आहे, हा रॉड काय करतो तुमचा? ऍक्सिस. त्या ऍक्सिस वरती रोटेट करतं, त्याला आपण म्हणतो रोटेशनल मोशन. आता मग आपण गोल फिरताना दिसलेले, त्यानंतर गोल फिरताना दिसतं म्हणून आपण त्याला सर्क्युलर म्हणणार आहे. पण प्रत्येकाला सर्क्युलर मोशन नाही म्हणता येतं. मग आपल्याला जर टिप ऑफ द fan acts as a circular motion. त्याचा जो टिप आहे तो टिप काय ऍक्ट होतो? म्हणजे टोक, एकदम टोक. त्या टोकच्या रिस्पेक्ट टू जर मी रॉड बघितला, सेंटर ऍक्ट होईल, कारण की एक छोटासा पार्टिकल त्यासाठी तो रॉड ऍक्ट होईल सेंटर, आणि त्या सेंटर वरती रोटेट करतो. टेप ऑफ द पॅन मधला पार्टिकल जो आहे तो कोणतं मोशन करतो? सर्क्युलर करतो. बाकी सगळे पार्टिकल काय करतात? तुमचे रोटेशनल मोशन करतात. रोटेशनल मोशन आणि बेसिक सर्क्युलर मोशन मध्ये बेसिक डिफरन्स कळाला? आता मी म्हटलं हा एक रॉड आहे. हा रॉड काय झाला? अशी नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनलेला असेल, खूप सारे पार्टिकल्स पासून बनलेला असेल, बरोबर की नाही? असे पुढच्याने काढत पण असे हा जो रॉड आहे तो खूप साऱ्या पार्टिकल्स बनलेला असेल. मी काय केलं? या अशा नंबर ऑफ पार्टिकल्स पासून आणलेले आहेत. हा, या पार्टिकलला मी काय केलं? इथं मी पॅक केलं. इथं पॅक केल्यानंतर इथं आणलं त्याला. इथं आणल्यानंतर इथपर्यंत गेलाय, ठीक आहे. इथला जो एकच पार्टिकल, इथला पार्टिकल तो आता इथं आला असेल. म्हणजे काय केलं? ही जी आपली भवानी, या भवानी नंबर ऑफ पार्टिकल्स बनलेला असेल. या भवानीला जर आपण असं पकडलं, ठीक आहे, इथला जो पार्टिकल आहे, इथल्या पार्टिकलला मी काय केला? असा फोर्स लावला, ठीक आहे. तो असा होईल, दिसतंय ना? असं झालं. पहिले असा होता, तो असा गेला. इथपर्यंत काय डाऊट आहे? मी जर बघितलं व्यवस्थित, आता बघायचा, मी जर बघितलं अजून एक पार्टिकल होतो, तो इथला जो पार्टिकल तो इथं आला असेल, इथला जो पार्टिकल तो इथं आला असेल, असं काय ते झालं असेल ना? मग मला सांगा, इथला जो लास्ट वाला पार्टिकल जो आहे तो जास्त डिस्प्लेसमेंट करताना दिसतोय, जास्त अंतर ट्रॅव्हल केलंय ना? इथून इथपर्यंत गेलाय, याने इथून इथपर्यंत केलाय, इथून इथपर्यंत केलाय. मग मी याला 1 2 3 म्हटलं, 1 2 आणि 3 पार्टिकल म्हटलं, तर तुम्ही काय सांगाल? डिस्प्लेसमेंट जर विचारलं, तुम्ही काय सांगाल? S1 मोठा असेल, S2 पेक्षा आणि S2 पेक्षा S3 तुमचा मोठा असेल. कळालं का? वेलोसिटी काय असतं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असतं. मग टाइम तर कॉन्स्टंट आहे, मग वेलोसिटी पण तसंच होईल, V2 ग्रेटर दॅन V3. जर ते मोठा असते, जर असं असेल तर ऍक्सेलरेशन पण तसंच राहील. समजलाय? आता म्हणजेच लिनियर क्वांटिटी काय करतात? बदलतात. सर्क्युलर मोशन मध्ये, रोटेशनल मोशन मध्ये लिनियर क्वांटिटी काय करतात? बदलतात. पण अँग्युलर क्वांटिटी कॉन्स्टंट राहतील. कोणत्या क्वांटिटी कॉन्स्टंट राहतील? बट अँग्युलर क्वांटिटी कॉन्स्टंट म्हणजेच θ1, θ2, θ3, ω1, ω2, ω3, α1, α2, α3. असं का बोललं बघा? याचा अँगल काढा ना. इथं अँगल मोजा, इथं अँगल मोजा, इथं अँगल मोजा, काय भेटेल? सेमच अँगल होईल. मग सेम अँगल झाला तर ओमेगा सेम आहे, ओमेगा सेम आहे तर अल्फा पण सेम आहे. काय सेम राहून गेला? अँग्युलर क्वांटिटी. लिनियर क्वांटिटी काय झालं? तुमची बदलत होते. काय डाऊट आहे? मग आता पुढची कंडिशन येते. समजलं तुम्हाला थोडं बेसिक रोटेशन मोशनची आयडिया? जसं मग आता इथं इनर्शियाचं काम कोण करतो? याच्यामध्ये इनर्शियाचं काम कोण करतो?
इनर्शिया म्हणजे काय असतं? इनर्शिया म्हणजे काय असतं? हा, मोशनला अपोज करणार आहे, त्याच्यात चेंज स्टेट करायला तो अपोज करायला जाणार आहे, त्याला म्हणतो आपण इनर्शिया. मग इथं इनर्शियाचं काम कोण करतं? त्याचं नाव आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. काय नाव आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आय ने दाखवतो. मोमेंट ऑफ इनर्शिया जो असतो तो असतो तुमचा आय जुड काय? एम आर स्क्वेअर. आय जुड काय? एम आर स्क्वेअर. एम आर स्क्वेअर म्हटल्यानंतर काय? मास. मास कशाने दाखवतो? किलोग्रामने. आर कशाने दाखवतो? मीटर स्क्वेअरने. जेव्हा मी तुम्ही लहान होते, आता वर्ष होत आले तेव्हाची गोष्ट आहे, तेव्हा आपण युनिट स्टार्ट केलं ते, त्याच्यामध्ये मी मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला होता. तेव्हा काय असतं तुमचं? किलोग्राम मीटर स्क्वेअर असतं. काय डाऊट आहे? किलोग्राम मीटर स्क्वेअर असतो. हा झाला तुमचा इनर्शियाचा वाट. आता इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया, जर मी डिस्क्रीट घेतला, जर मी डिस्क्रीट नेचर घेतला, आता डिस्क्रीट आणि कंटिन्युअस कळालं ना? डिस्क्रीट घेतलं समेशन घ्यायचं का इंटिग्रेशन घ्यायचं? काय घ्यायचं? तर आता जर झालं 3-4 दिवस झाले, जास्त लांब नाही गेलं, समेशन घ्यायचं. पहिले इंटिग्रेशन होतं, मग मी बघितलं, मग थोडस ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, मग आता इंटिग्रेशन वर आलो, समेशन वर आलो. डिस्क्रीट असेल तर काय यूज करतो आपण? समेशनचा यूज करतो. आय इज काय? 1 to up to n m of i r of i ब्रॅकेट स्क्वेअर. जर माझा कंटिन्युअस असेल, जर माझा कंटिन्युअस फंक्शन असेल, कंटिन्युअस नेचर असेल, तोच मोमेंट ऑफ इनर्शिया, तोच माझा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो काय करतो? तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये देतो, आर स्क्वेअर डीएम देतो. 0 पासून ते कम्प्लीट मास पर्यंत लिमिट असतं आर स्क्वेअर डीएम. कोणता? कधी आपण सेंटर ऑफ मास साठी आर इंटू डीएम चा यूज केलेला आहे. एवढे तुम्ही पाकिस्तानी आहे ना, मकर संक्रांतीला सुद्धा तुम्ही पाकिस्तानीच राहतात. कळालं का? कंटिन्युअस नेचर आणि डिस्क्रीट नेचर आपल्याला लागणार. कळवते. आता आय इज इथं राहिला प्रश्न, आर काय? आर काय? एम काय? एम काय सांग बाई? एम काय असतं? मामाच्या गावाजवळ एम काय असतं? मोमेंट. काय असतं? मोमेंट. आर काय असतं? आर असतं तुमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. काय? ऍक्सिस ऑफ रोटेशन. इथे शब्द दिले बघा, असं बघू नका संशयाने. ऍक्सिस ऑफ रोटेशन असतं. ठीक आहे. आर काय? तुमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. महत्वाचं कंडिशन आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स. बघा मला पहिले सिंपल जातील आणि त्याच्यानंतर थोडस जाऊ. मी काय म्हटलं? जर माझा मास, जर माझा मास 3 किलोग्रामचा असेल आणि मी म्हटलं किती 2,-3 असं काहीतरी असेल, आणि या गोष्टीचं आपलं काय काढायला होतं त्यांनी? मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला. आता मला सांगा, हे कोणता ऍक्सिस आहे? हे कोणता ऍक्सिस आहे? वाय. जेव्हा मी एक्स ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहे, तर मला परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणत्या ऍक्सिस वर सापडेल? वाय सापडलं पाहिजे. वाय काढत असेल तर परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठं राहील? एक्स. जर एक्स घेतला असतं, एक्सला एक्स घेतला असतं, काय झालं असतं? ते पॅरलल झालं असतं. आपण काय घेतो? जसं मी म्हंटल आय एक्स. आय एक्स म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग एक्स ऍक्सिस. तेव्हा माझ्यासाठी परपेंडिक्युलर डिस्टन्सचं काम कोण करतं? वाय ऍक्सिस. काय डाऊट आहे? सिमिलरली आय वाय. मी काढलं मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग काय? वाय ऍक्सिस ना. आय वाय म्हटलं तर काय? वाय ऍक्सिस. परपेंडिक्युलर डिस्टन्स कोण राहील? परपेंडिक्युलर डिस्टन्स कोण राहील? तुमचा एक्स ऍक्सिस. या गोष्टी आपल्याला आता कळणं गरजेचं आहे. आय एक्स चा अर्थ काय? आय वाय चा अर्थ काय? ठीक आहे. चल आता आपल्याला पहिल्यांदा काढूया आपण आय एक्स. काय काढतोय आपण? आय एक्स काढतोय. एक्स काढत असेल तर एम आर स्क्वेअर
एम आर स्क्वेअर ना, एम किती आहे 3 आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स कोण आहे -3, त्याचा काय करायचं आहे स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे 3 इंटू किती 9 म्हणजे किती आला 27 किलोग्राम मीटर स्क्वेअर, म्हणजे 27 किलोग्राम मीटर स्क्वेअर. मी सिमिलरली म्हटलं आय वाय काढायचं आहे तर तुम्ही काय सांगाल, आय वाय काढायचं असेल तर तुम्ही काढले 3 एम आर स्क्वेअर राहील, पण इथे एम किती राहिला 3 आणि आर काय राहिला तुमचा 2 चा स्क्वेअर, म्हणजे 3 इंटू किती 4, 3 इंटू किती 4 म्हणजे किती झाला 12 किलोग्राम मीटर स्क्वेअर. काय डाऊट आहे समजला. सिमिलरली आता व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. मी काय म्हणतो हा मास आहे 2 किलोग्रामचा आहे आणि आता पॉइंट कसे दिले बघा, आता त्यांनी पॉइंट दिले 1, 2, 3. आता प्रॉब्लेम झाला, आता 3 ऍक्सिस आले, 3 ऍक्सिस आले याचा अर्थ 3 ऍक्सिस आले याचा अर्थ काय, हे एक्स आहे हे वाय, तर हे काय होऊन जाईल झेड. म्हणजे जर मला परपेंडिक्युलर डिस्टन्स जर उचलायचा असेल तर मला काय करावं लागेल, या दोघांचा हायपोटेन्यूस काढावा लागेल, या दोघांचं काय काढावं मला हायपोटेन्यूस काढावं लागेल. जर मी झेड काढत असेल तर मी एक्स आणि वाय चं काय काढेल अंडर रूट मध्ये स्क्वेअर मारून ऍडिशन करेल म्हणजे मला झेड भेटेल. तसं जर मला एक्स काढायचं असेल तर मी झेड आणि वाय चं करेल. बघा इथं मी काय काढतोय आय एक्स काढतोय, काय काढतोय मी आय एक्स काढतोय. आय एक्स काढत असेल तर मी काय करणार एम आर स्क्वेअर, एम किती आहे 2 आहे, आर कसं काढायचं आता आपल्याला अंडर रूट ऑफ एक्स आहे ना, एक्स असेल तर काय 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर म्हणजे किती 2, किती अंडर रूट ऑफ किती आणि याचा काय करतो आपण स्क्वेअर करतोय, किती झालं 4 प्लस किती 9 ना, आणि त्याचा काय स्क्वेअर म्हणजे किती 2 इंटू किती अंडर रूट ऑफ किती 13, त्याचा काय केला आपण स्क्वेअर म्हणजे किती झाला 2 इंटू किती 13 म्हणजे किती झाला 26 किलोग्राम मीटर स्क्वेअर. सिमिलरली मी तुम्हाला आय वाय काढायला लावलं, आय वाय काढायचं म्हटलं तुम्ही काढलंय एम आर स्क्वेअर म्हणजे किती आला मास किती 2 आहे. आर कसं काढणार तुम्ही अंडर रूट मध्ये घेणार, कोणाचं काढायचं आता 1 आणि 3 घ्यावं लागेल, 1 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर म्हणजे किती 2 आणि त्याचं काय करायचं ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे किती आलं तुमचा 1 प्लस 9 त्याचा काय ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे किती 2 इंटू 10 म्हणजे किती झाला 20 किलोग्राम मीटर स्क्वेअर. काय डाऊट आहे. सिमिलरली तुम्हाला काय काढता येईल आयझेड, तुम्हाला काय काढता येईल आयझेड काढता, आयझेड काढताना पण तुम्ही काय सांगाल एम आर स्क्वेअर. आता आयझेड काढताना एम आर स्क्वेअर करू शकतो, एम किती आहे 2 आहे, आर कसं घेणार तुम्ही झेड आहे म्हटल्यानंतर अंडर रूट ऑफ 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे किती 2, किती अंडर रूट ऑफ 1 प्लस 4 त्याचा काय ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे किती 2 इंटू किती 5, 5 चं काय ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे किती 2 इंटू 5 म्हणजे किती झाला 10 किलोग्राम मीटर स्क्वेअर. काय डाऊट आहे 10 किलोग्राम मीटर स्क्वेअर. हे काय झालं त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. कळालं, पॉईंट दिले तरी मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल, सिंपल असतं. मग पॉईंट दिला होता बघा आता व्यवस्थित आता बघा अशी काहीतरी बॉडी चार्ज असं असण्यासारखं काहीच नाही झालं, मंद बुद्धीसारखं वागत नव्हतं. 1 किलोग्रामचा आहे, 2 किलोग्रामचा आहे आणि 3 किलोग्रामचा. आता व्यवस्थित बघा, मला काढायचं मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, आता मी म्हटलं आय एक्स काढायचं, काय काढायचं मला आय एक्स काढायचं आणि सपोज इथून हे पार्टिकल जे आहेत ते किती 2 मीटरवर आहे, 3 मीटरवर आहे आणि 1 मीटरचं असं म्हटलं. ठीक आहे, मी आता सेंटर ऑफ मास एक्झॅक्टली तिथं सेंटर जाऊन नाही करते जेणेकरून ते 1.5 होईल 2 होईल असं करत नाही. असं रॉड घेतला तर तुम्ही काय करणार सेंटर ऑफ मास उचलणार, तसं घेऊया 4 मीटर आणि इथं काय तुम्ही 6 मीटर असं काहीतरी घेतलं. ठीक आहे, यात सेंटर मास कुठे सापडेल इथं सापडेल, यात सेंटर मास कुठे सापडेल इथं सापडेल, यात सेंटर मास कुठे सापडेल इथं सापडेल. म्हणजे इथून इथपर्यंत विचारत तुम्ही काय म्हणशाल 3 आहे, इथून इथपर्यंत विचारत तुम्ही काय म्हणशाल 2 आहे, इथून इथपर्यंत विचारत तुम्ही काय म्हणशाल 1 आहे, बरोबर नाही. आता राहिला प्रश्न व्यवस्थित बघा,
मला काय काढायचं, आय एक्स काढायचा. आय एक्स काढायचा आहे तर मला एक्स ऍक्सिस वर काय करायचंय, एक्स ऍक्सिस वर काय करायचंय, हे टाकायचं परपेंडिक्युलर ऍक्सिस ऑफ रोटेशन टाकायचं. कळालं? माझं आय एक्स काढायचं तर मला हे काढलं. मला जे पण अंतर काढायचं कोणाचं घ्यायचं, मला वायचं घ्यावं लागेल. आता मला सांगा एक्स ऍक्सिस वर असल्यामुळं आपण एक्स वर आहे, आपण एक्स वर, यांचं मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये इन्व्हॉल्वमेंट येईल का? नाही, जे काय भेटणार ते याच्यामुळे भेटणार. हे लॉजिक कळालं? या दोघांचं इन्व्हॉल्वमेंट येणार नाही, जे काय भेटणार ते वाय ऍक्सिस भेटणार आहे. म्हणजे वाय ऍक्सिस साठी किती मास आहे, एम आर स्क्वेअर ना. एम किती आहे, 1 आहे, आणि आर किती तुमचा, आता मी तसं डायग्राम तुमचं समजून घ्या, कितीचा आहे, 3चा स्क्वेअर, म्हणजे किती झालं, 1 इंटू किती 9, म्हणजे किती झालं 9 किलोग्राम मीटर स्क्वेअर. सिमिलरली काय म्हटलं मी, आय वाय, आता व्यवस्थित समजून घ्यायचं. आय वाय, आय वाय जर काढायचं कोणत्या ऍक्सिस वर काढायचं मला, हे राहील, हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे ना. आता ऍक्सिस ऑफ रोटेशन पोझिशन बदलली. हा कोणासाठी होता तुमचा आय एक्स, आणि हा कोणासाठी बनतो माझा आय वाय साठी. क्लिअर आहे? आता आय वाय म्हटल्यानंतर आप पार्ट येईल का त्याच्यामध्ये, हा पार्ट येणार नाही, फक्त हे दोन होऊन जाते. म्हणजेच काय तुम्ही म्हटलं आय वाय 1, मी असं म्हणतो आपलं आय वाय 1 प्लस आय वाय 2. चला, आय वाय 1 म्हणजे काय, एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. एम किती आहे, एम किती आहे, 2 आहे. आर किती त्याचा, आर किती त्याचा 4 मीटर, म्हणजे किती 2चा स्क्वेअर प्लस किती, किती प्लस किती 3, आणि इंटू किती 1चा स्क्वेअर, म्हणजे किती झालं 2 इंटू किती 4 प्लस किती 3 इंटू किती 1, म्हणजे किती दिले 8 प्लस 3, म्हणजे किती झालं 11 किलोग्राम मीटर स्क्वेअर. हे कळालं? मोमेंट ऑफ इनर्शिया मी काय विचार करतोय, आता मी काय केलं, इथं मी काय करतो, आय वाय काढतो, बरोबर की नाही. वाय ऍक्सिस काढलं म्हणजे आय वाय. आणि मी काय म्हटलं, सपोज हा पार्टिकल आहे 4 किलोग्रामचा आहे, हा पार्टिकल आहे 2 किलोग्रामचा, हा पार्टिकल आहे 6 किलोग्रामचा, हा पार्टिकल आहे 1 किलोग्रामचा, आणि हा पार्टिकल आहे 10 किलोग्रामचा. आणि इथं मी म्हटलं 2 मीटर, इथं मी म्हटलं 3 मीटर, इथं मी म्हटलं 4 मीटर, इथं मी म्हटलं 5 मीटर, आणि इथं मी म्हटलं 6 मीटर, असं काहीतरी आहे. याचा मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढून द्यायचा. मला माहितीये आय एक्स तर किती बनणार आहे, 0 ना. आय एक्स किती बनणार आहे, 0. जे काय भेटणार मला कोणच भेटणार आहे, आय वाय. चला, आय वाय म्हटल्यानंतर सगळ्यांचे काय करणार मी, हे सांगायचं राहून गेलं. मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे गेला, मोमेंट ऑफ इनर्शिया ही कोणती क्वांटिटी, स्केलर. ही कोणती क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी, लक्षात द्या. ही कोणती क्वांटिटी, स्केलर. त्याचे डायरेक्शन काही घेऊन देणार नाही, तो इकडे एका तिकडे काही घेऊन देणार नाही. आणि जरी विचार केला तरी तर मायनस आरचा स्क्वेअर का होणार आहे, प्लस होऊन जातो. हा आय वाय. चल, काय म्हटलं मी, तिथून सुरू करूया. 10 किलोग्राम इंटू किती 2, सगळ्यांचे काय करायचे आपल्याला सम करायचं. कारण की आपण काय म्हणतो होतं, जर माझ्याजवळ डिस्क्रीट असेल सगळ्यांचे काय करतो मी ऍडिशन. ही डिस्क्रीट आहे कंटिन्युअस आहे, हे डिस्क्रीट नेचर आहे का कंटिन्युअस नेचर आहे, का बरं डिस्क्रीट, दोनच मिनिटं आपण फक्त एवढं कम्प्लीट झालं का मग तुमच्याकडे बघू आपण. हा 10 इंटू 2, हा पुढचं काय 4 इंटू 3 प्लस 4 इंटू किती 2 प्लस किती 6 इंटू किती 5 प्लस किती 6 इंटू किती 1. हा, त्याचं काय करायचं, स्क्वेअर करायचं. सॉरी, त्याचं काय करायचं आहे तुम्हाला, स्क्वेअर पण करायचं असतो. हा, किती झालं 10 इंटू किती 4 प्लस 4 इंटू किती झाला 9 प्लस 4 इंटू किती झाला 4 प्लस 6 इंटू किती झाला 25 प्लस 6 इंटू किती झाला 1. 10 चौक 40, 9 चौक 36, 4 चौक 16, 25 चा 25 डबल किती झाले 50, 50 चे डबल झाले 100, 100 चे डबल झाले 150 प्लस किती झाले 6. म्हणजे किती होणार तुमचे 40, 36, 16, 150, 6, 6, 12, 7, 3, 18, 5, 6, 7, 8, 9, 10, 4, 14, 248. काय उत्तर आलं 248 किलोग्राम मीटर स्क्वेअर. ठीक आहे, संपलं.